नमस्कार. कोड क्राफ्टेड बाय वैशूमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. जसं की आपण मॅथमॅटिकल लॉजिक ही सीरीज बघत होतो. आजचा आपला टॉपिक आहे निगेशन, जो की लॉजिकल कनेक्टिव्हिटीजचा एक पार्ट आहे. लेट अस कंटिन्यू टू इट. तर आपला टॉपिक आहे निगेशन. निगेशन म्हणजे काय? तर एखादा स्टेटमेंट आपल्याकडे जेव्हा असेल, जो की असतो पी. आपण त्या स्टेटमेंटला अज्युम करूया की एखादा स्टेटमेंट आहे पी. या स्टेटमेंटमध्ये जर आपण कुठल्याही पोझिशनला नॉट लावलं, म्हणजे प्रिफिक्समध्ये लावलं किंवा कुठल्याही एका अशा ठिकाणी लावलं जिथे ते ग्रामॅटिकली व्हॅलिड आपण त्याला कन्सिडर करू शकतो, तर त्या स्टेटमेंटला आपण निगेशन पी बोलतो आणि त्याला आपण सिम्बॉलिकली कसं हे करतो, इंट्रोड्यूस करतो टी आणि त्याच्या अगोदरनं असा एक हॉरिझॉन्टल एस. सो दिस इज द वे की जेणे आपण निगेशन ऑफ पी सांगू शकतो. हे त्याचं सिम्बॉलिक फॉर्म आहे. आपण एक आता त्याचं एक्झाम्पल बघूया. तर जसं की एक स्टेटमेंट आहे, 2 इज अॅन इव्हन नंबर आणि ह्या स्टेटमेंटला मी अझ्युम केलंय की हा स्टेटमेंट आहे पी. तर 2 इज अॅन इव्हन नंबर हा ट्रू ट्रू स्टेटमेंट आहे. आपल्याला माहिती आहे की 2 एक इव्हन नंबर आहे. आता ह्याला जेव्हा मी निगेशन करणार, तर तो काय बनणार? तर निगेशन ऑफ पी कसा असणार? 2 इज नॉट अॅन इव्हन नंबर. तर निगेशन करायचा अर्थ काय आहे? एखादा जर स्टेटमेंट असतो, त्याला आपण त्याच्या निगेटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचंय आणि त्या निगेटिव्ह फॉर्ममध्ये लिहिताना नॉट जो आहे तो दिसला पाहिजे आणि नॉटच्या ऐवजी आपण अजून पण प्रकार यूज करतो. जसं की इट इज फॉल्स दॅट आणि अजून ते आपल्याला पुढे-पुढे व्हिडिओमध्ये कळतील. अशा प्रकारे आपण निगेशन ऑफ पी किंवा निगेशन यूज करतो. हा टॉपिक थोडासा कन्फ्युजिंग आहे स्टुडंट्समध्ये, कारण ह्याच्यामध्ये थोडे व्हेरिएशन्स बघायला भेटतात. हर टाईम डायरेक्टली नॉट नाही लावावं लागत. कधी-कधी काही वेगळ्या गोष्टी असतात, जेणेकरून स्टुडंट्स बोर्ड एक्झाम्समध्ये खूप जास्त कन्फ्यूज होतात. म्हणून आपण ते एक्झाम्पल्स आणि त्याचे जे प्रॅक्टिस क्वेशन्स आहेत, ते आपण बघणार आहोत. तर एक इम्पोर्टंट नोट जी की मी ऑलरेडी प्रिव्हियस स्लाइड्समध्ये एक्सप्लेन केली होती, की नॉट जो आहे हा एक असा लॉजिकल ऑपरेटर आहे जो फक्त सिंगल स्टेटमेंटवरती लागतो. लाइक ह्याच्या अगोदर जे आपण बघितलेलं कंजंक्शन आणि डिसजंक्शन हे आपल्याला 2 स्टेटमेंट्सच्या सोबतच आपण लावत होतो. पण नॉट जो आहे तो फक्त सिंगल स्टेटमेंटवरती लागतो. आणि ह्याच्यामुळे काय होतं, की एखादा जर तो स्टेटमेंट जर तो ट्रू असेल ना, तर तो फॉल्स बनतो आणि फॉल्स असेल तर तो ट्रू बनतो. आता ट्रू, फॉल्स, ट्रुथ व्हॅल्यूज आहेत हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. तर त्याचं ट्रुथ टेबल जे आहे ना, ते असं दिसतं, की स्टेटमेंट जर पी असेल, त्याचा जर ट्रुथ व्हॅल्यू ट्रू असेल, तर तो निगेशनमध्ये फॉल्स बनणार आणि फॉल्स असेल तर ट्रू बनणार. फाईन. आता आपण इथे क्वेशन सॉल्व्ह करूया तुमच्या एक्सरसाइज 1.3चं. दॅट इज राईट द निगेशन ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. तर आपल्याला इथे सांगितलंय की आपल्याला जे क्वेश्चन्स आहेत ना त्यांचं निगेशन लिहायचंय. म्हणजे काय की त्या स्टेटमेंटला आपण निगेशन लावून त्याचं निगेशन वाला स्टेटमेंट बनवायचंय. तर इथे बघा काय दिलंय. ऑल मेन आर ॲनिमल्स. तर प्लीज असं चुकून पण नका तुम्ही विचार करू की ते डिरेक्टली होईल ऑल मेन्स आर नॉट ॲनिमल. असं नाहीये. व्यवस्थित बघा. तर आपल्याला जर स्टेटमेंट असता, की मेन आर ॲनिमल, तर मग आपण बोललो असतो मेन आर नॉट ॲनिमल. सिंपल. जेव्हा डायरेक्टली एखाद्या गोष्टीला दिलंय आणि डायरेक्टली आपल्याला त्या गोष्टीला एखाद्या गोष्टीशी डायरेक्टली कंपॅरिझन केलंय, तर नॉट लावणं ऑब्व्हियस आहे आणि नॉर्मल आहे. जसं की 2 इज अ प्राईम नंबर डायरेक्टली दिलेलं. 2 इज अन इव्हन सॉरी 2 इज अन इव्हन नंबर डायरेक्टली दिलेलं. तर आपण काय बोललो 2 इज नॉट अन इव्हन नंबर. डायरेक्ट कनेक्शन असेल तर डायरेक्टली नॉट लावायचा. पण जेव्हा असं स्टार्टिंगमध्ये ऑल किंवा ऑलच्या ऐवजी आणि काही गोष्टी आहेत, जेव्हा त्या येतात, तर तेव्हा आपण डायरेक्टली स्टेटमेंटला नाही कन्व्हर्ट करत. तिथे आपण काय यूज करतो? तर तिथे आपण ही ट्रिक यूज करतो. म्हणजे काय? जर ऑल असेल, तर आपण काय करायचं? स्टार्टिंगला सम लावायचं आणि त्याच्यानंतर सुटेबल प्लेसला आपण नॉट लावायचं. जर आपल्याकडे एव्हरी असेल स्टार्टिंगला, तर तिथे आपण देअर एक्झिस्ट लावायचं आणि जर आपल्या स्टार्टिंगला फॉर एव्हरी असेल, तरी आपण देअर एक्झिस्ट लावायचं. जर तुम्हाला हा टेबल एकदम असा व्यवस्थितपणे लक्षात राहिला असेल ना, तर तुम्ही हे सांगू शकतात. आता इथे बघा काय आहे? ऑल आहे. तर मग ऑल आहे म्हणजे आपला स्टेटमेंट कसा स्टार्ट होणार? सम पासून स्टार्ट होणार. आपण काय बोलणार? सम. ठीक आहे. हे तर क्लिअर झालं, की आपण काय करणार? सम पासून स्टार्ट करणार. आता सम मेन आर ॲनिमल
लाइक ऑल मेन आर ॲनिमल. तर सम मेन आर नॉट ॲनिमल. सो नंतर पुढे ॲनिमल्सच्या ऐवजी ॲनिमल्सच्या अगोदर नॉट येणार. सो लेट अस चेक आपला आन्सर बरोबर आहे का? करेक्ट. सो सम मेन आर नॉट ॲनिमल्स. आलं? सो दिस इज द करेक्ट फॉर्म ऑफ आन्सर. ऑल मेन आर नॉट ॲनिमल्स हे नाही येणार. सम मेन आर नॉट ॲनिमल्स हे येणार. फाईन. नाऊ द नेक्स्ट थिंग. आता इथे बघा. मी बोललेली की नेगेशन मध्ये एक वेगळी पद्धत असते जे की ही आहे. इट इज फॉल्स दॅट असं पण लिहितात की हा स्टेटमेंट असा नेगेटिव्ह वे मध्ये असा आहे असं ते लोक बोलतात. आपल्याला तर इथे काय करायचं, आपल्याला इथे नेगेशन लिहायचंय. पण इथे जर तुम्ही बघितलं, अरे क्वेश्चन तर ऑलरेडी नेगेशन मध्ये आहे, तर अशा क्वेश्चन सोबत कसं टॅकल करायचं? तर मग जर तुम्ही हे बघितलं तर हा बेसिकली आपला नेगेशन पार्ट आहे. आणि जर तुम्ही हा पार्ट सोडला तर हा जो आहे ना, हा आपला स्टेटमेंट आहे. तर मग मी ह्याला अज्युम करते की हा स्टेटमेंट आहे पी. आता ह्या पी स्टेटमेंटला इथे नेगेशन लावलंय, बरोबर? तर मग आपण काय बोलू शकतो? नेगेशन ऑफ पी, बरोबर? आता ह्या स्टेटमेंटला हा जो आपला आहे ना, हा आपला क्वेश्चन आहे आता, करेक्ट? समजलं आहे सगळ्यांना? आता आपल्याला ह्याचं नेगेशन बनवायचंय, जे की आपला क्वेश्चन आहे. तर मग मी जेव्हा ह्याला नेगेशन बनवणार, म्हणजे मी काय करणार, ह्याला आणि एक नेगेशन लावणार. सो एक फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला बोलतो, की जेव्हा 2 वेळा एकाच स्टेटमेंटवरती आपण नेगेशन लावतो, तर ते नेगेशन्स काय होऊन जातात, कॅन्सल आउट होऊन जातात आणि आपल्याला ना ओरिजिनल स्टेटमेंट भेटतो. कळलं? तर आता जर तुम्हाला कळलं असेल तर ठीक आहे. नाही कळलं असेल तर आता आपण ते बघूया इथे. ओके. सो बघा, आपलं आता पी स्टेटमेंट काय आहे? नागपूर इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. हा आपला पी स्टेटमेंट आहे. त्याला ह्या लोकांनी क्वेश्चन मध्ये लावलंय निगेशन. तर मग आपण त्याला काय बोलणार? इट इज फॉल्स दॅट पी असं आहे ते सध्या आता. म्हणजे काय, आपण तिथे एक नेगेशन लावला कोणाला? आपल्या पी ला. आणि हा आपला क्वेश्चन आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती नेगेशन लावायचं आहे ॲज पर द गिवन क्वेश्चन. सो मग आपण काय केलं? नेगेशन लावलं आणि नेगेशन ऑफ नेगेशन पी किंवा नेगेशन ऑफ नेगेशन एनी स्टेटमेंट इज द ओरिजिनल स्टेटमेंट. तर मग आपलं फायनल आन्सर बनतं पी. का? कारण जेव्हा आपण नेगेशन लावतो ना, तेव्हा हे नेगेशन काय होऊन जातात? कॅन्सल आउट होऊन जातात आणि आपल्याकडे फक्त पी उरतो. जर तुम्हाला समजलं असेल तर वेल अँड गुड. समजलं नसेल तर पुढे अजून 2 क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही समजू शकतात. आणि तरीही जर तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी मग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत समजवेन. आता नेक्स्ट आहे, आपल्याला काय करायचंय? ट्रुथ व्हॅल्यू लिहायची आहे. क्वेश्चन्सला आयडेंटिफाय करणं हे व्हेरी इम्पॉर्टंट टास्क आहे, जे स्टुडंट्स बोर्ड एक्झाममध्ये घाई गडबडीमध्ये कन्फ्यूज होऊन जातात. सो व्हेरी व्हेरी केअरफुली तुम्ही पहिला क्वेश्चनला रीड करायचंय. तर आपल्याला ट्रुथ व्हॅल्यू लिहायचं. तर स्टुडंट्स काय इमॅजिन करतात की ट्रुथ व्हॅल्यू लिहायची, ओ क्वेश्चन दिला डायरेक्टली ट्रुथ व्हॅल्यू लिहा. नाही. ट्रुथ व्हॅल्यू कसली लिहायची आहे? ऑफ द नेगेशन ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. म्हणजे आपल्याला काय करायचं, आपल्याला एक सर्टन क्वेश्चन दिलाय, ठीक आहे, समथिंग क्वेश्चन दिलाय. ह्या आता सपोज आपल्याला क्वेश्चन दिला आहे ए. तर आपल्याला डायरेक्टली ए ची ट्रुथ व्हॅल्यू नाही लिहायची. आपल्याला काय करायचं, या क्वेश्चन ए ला नेगेशन करायचंय आणि मग ह्याची आपल्याला ट्रुथ व्हॅल्यू लिहायची आहे. कळलं? ह्याची आपल्याला ट्रुथ व्हॅल्यू लिहायची आहे. तर मी शॉर्ट मध्ये इथे टीव्ही लिहिते, ट्रुथ व्हॅल्यू. कळलं? सो क्वेश्चन्स आयडेंटिफाय करणं ना एक खूप इम्पॉर्टंट टास्क आहे, जे स्टुडंट्स फेल करतात आयडेंटिफाय करायला. आणि एक्झामच्या वेळेला थोडंसं घाई गडबड असते, टायमिंग रेस्ट्रिक्शन्स असतात, सो म्हणून होतं. सो प्रॅक्टिस केली तर व्यवस्थित होणार. सो क्वेश्चन व्यवस्थित वाचा. नाव आता इथे स्टेटमेंट काय आहे? लंडन इज इन इंग्लंड. तर इंग्लंड एक कंट्री आहे आणि त्या कंट्रीमध्ये लंडन लोकेटेड आहे. ओके. सो आता आपल्याला काय करायचं? फर्स्ट स्टेप काय आहे? आपल्याला ह्याला क्वेश्चन जो आहे त्याला आपल्याला आता निगेटिव्ह करायचा आहे. तर जसं मी बोललेली, जेव्हा आपल्याला डायरेक्ट कनेक्शन असणार, जसं की लंडन दिलंय, इंग्लंड दिलंय, लंडनच्या आधी काहीच नाही दिलंय, सो डायरेक्ट कनेक्शन असेल तर अशा वेळेला आपण डायरेक्टली काय करायचं? नॉट लावायचं. म्हणजे काय? लंडन इज नॉट इन इंग्लंड असं बोलायचं आपण. ओके. सो लंडन इज नॉट इन इंग्लंड हे त्याचं निगेशन झालं. ओके. आता ह्या स्टेटमेंटचं आपल्याला ट्रुथ व्हॅल्यू काढायचं आहे. तर मग आपल्याला माहिती आहे लंडन हे इंग्लंडमध्ये आहे. पण आता इथे काय बोलतायत? लंडन इंग्लंडमध्ये नाहीये. सो हा स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू काय झाली? ट्रू झाली की फॉल्स झाली? फॉल्स झाली. सो ह्याची मग आपण ट्रुथ व्हॅल्यू काय बोलणार?
फॉल्स आहे बोलणार. फाईन, सिंपल, क्लिअर. आता आय थिंक 90% तर तुम्हाला समजलंच असेल. ओके. तरी कन्फ्युजन असेल तर ह्या क्वेश्चनमध्ये तर नक्कीच समजेल आणि पुढे मी प्रॅक्टिस क्वेश्चन पण दिले त्याच्यात पण समजेलच. सो आता हा क्वेश्चन ना बघून थोडासा ट्रिकी वाटू शकतो, की अरे अरे हे काय दिलंय, एक्स दिलंय, हा बिलॉंग्स टू चा साइन दिलाय, एन दिलंय, हे काय आहे, इक्वेशन दिलंय, ह्याच्यात आपण कसं हे करायचं. पण हे क्वेश्चन्स ना सगळ्यात इझी असतात, कारण हे तुम्हाला स्टेटमेंट्स एक वेळ थोडेसे फिरवू शकतात, पण सिम्बॉल्स फिरवू नाही शकत. सो आता बघा इथे काय आहे. तर जसं की मी प्रिव्हियस स्लाइडमध्ये एक्सप्लेन केलेलं, की आपल्याला 3 प्रकारे क्वेशन्सला दिलं जातं. म्हणजे ऑल असतो, फॉर एव्हरी असतं आणि एव्हरी असतं. सो इथे बघा क्वेश्चनच्या स्टार्टिंगला आपल्याला दिसतोय कोण? फॉर एव्हरी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एक्स बिलॉंग्स टू एन. आधी मी फक्त तुम्हाला ना समजावते, सो समजून घ्या फक्त. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला जाऊया. आधी फक्त अंडरस्टँड करूया, की क्वेश्चन नक्की काय बोलतोय. सो फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू एन. ते हे जे एन आहेत ना, हे एन आहेत नॅचरल नंबर्स. तर तुम्ही ऑलरेडी स्टडी केलंच आहे नंबर सिस्टम्समध्ये, की आपल्याकडे होल नंबर्स असतात, इव्हन नंबर असतात, ऑड नंबर असतात. तसंच आपल्याकडे नॅचरल नंबर्स असतात, जे की 1 पासून सुरू होतात. म्हणजे होल नंबर 0 पासून सुरू होतात, हे 1 पासून सुरू होतात आणि हे पुढे पुढे कंटिन्यू होत जातात. सो ह्यांना आपण बोलतो नॅचरल नंबर्स. सो फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू एन, ह्या साइनला आपण बोलतो बिलॉंग्स टू. बिलॉंग्स टू म्हणजे काय, की एक्स जो आहे ना, तो म्हणजे हर एक नॅचरल नंबर जो आहे, म्हणजे हर एक नॅचरल नंबरची व्हॅल्यू एक्स जी आहे ती. सो याला आपण बिलॉंग्स टू बोलतो. आणि पुढे दिलं आपल्याला फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स प्लस 3, म्हणजे जेव्हा आपण एक्स प्लस 3 करतो ते लेस देन 8 येतं, असं तो बोलतोय. ठीक आहे. हा आपला आहे क्वेश्चन. आता तुम्ही जर बघितलं नॅचरल नंबर, हा स्टेटमेंट जो आहे तो 1 साठी ट्रू राहणार, 2 साठी ट्रू राहणार, 3 साठी ट्रू राहणार, 4, 5. ठीक आहे. तर आता बघा 1 साठी ट्रू राहणार कारण 1 प्लस 3 लेस देन आहे 8. ओके. 2 साठी ट्रू राहणार कारण 2 प्लस 3 5 आहे, लेस देन 8. ओके. 3 साठी ट्रू राहणार कारण 3 प्लस 3 6 होतं, जे की ट्रू आहे. 4 साठी ट्रू राहणार कारण 4 प्लस 3 7 होतं, जे की लेस देन 8 आहे. पण जेव्हा पिक्चरमध्ये येतो 5, तर ही व्हॅल्यू म्हणजे हे जे इक्वेशन आहे ना, ते फॉल्स बनतं. का? कारण 5 प्लस 3 तर 8 होतं आणि 8 लेस देन 8 नाहीये, 8 इक्वल टू 8 आहे. सो हे आपण अंडरस्टँड केलं क्वेश्चनला. आता आपला टास्क काय आहे? पहिला आपल्याला त्याचं निगेशन करायचंय. तर मग जसं की मी बोललेले फॉर एव्हरी असेल, तर आपण काय करतो? देअर एक्झिस्ट लावतो. तर आता इथे काय बोलतायत बघा, फॉर एव्हरी एक्स म्हणजे एक्सची हर एक व्हॅल्यूसाठी हे इक्वेशन असं असणार. बरोबर? आपल्याला त्याचं उलटं करायचंय. तर आपण काय इथे करणार? देअर एक्झिस्ट लावणार. सो इथे येणार देअर एक्झिस्ट. तर देअर एक्झिस्ट सिन्स तिथे एव्हरी होतं ना, एव्हरी व्हॅल्यू ऑफ एक्स, आपण बोलणार देअर एक्झिस्ट ॲट लीस्ट वन. ॲट लीस्ट वन. ओके. ॲट लीस्ट वन म्हणजे ॲट लीस्ट म्हणजे काय, कमीत कमी एक व्हॅल्यू आहे नॅचरल नंबर्सची, जी हा इक्वेशन ट्रू करते. पण जेव्हा आपण नेगेशन मध्ये कन्वर्ट करतो ना, तर हे जे इक्वेशन्स असे असतात ना, लेस देन वगैरे, तर ते काय होतात, ते उलटे होतात. सो हे ग्रेटर देन बनणार, फक्त हे ग्रेटर देन इक्वल टू बनणार. सो हे नेगेशनचा रूलच आहे, की नेगेशन अशा प्रकारे वर्क करतो. आता जर तुम्हाला हे कन्सेप्ट म्हणजे हा क्वेश्चन आयडेंटिफाय करता आला असेल, आता आपल्याला आन्सर सॉल्व्ह करणं एकदम एकदम बेसिक काम आहे. ओके. सो मी थोडं हे आजूबाजूच्या जे गोष्टी आहेत त्या थोड्याशा क्लिअर आउट करते, जेणेकरून आपला क्वेश्चन प्रॉपरली विजिबल राहील अँड सो ॲज द सोल्युशन. सो या. तर आता आपल्याला क्वेश्चन कळलाय. चला आता याचं नेगेशन फॉर्म लिहूया. तर नेगेशन काय आलं? देअर एक्झिस्ट. अरे वा वा, करेक्ट आलं आपलं. ॲट लीस्ट वन, करेक्ट आलं आपलं. नॅचरल नंबर एक्स सच दॅट एक्स प्लस 3 इज ग्रेटर देन इक्वल टू 8. एक्झॅक्टली द सेम. आता नेगेशन केलं. अभी इसका ट्रुथ व्हॅल्यू निकालना है. आता आपण ट्रुथ व्हॅल्यू वरती कसं फोकस करणार बघा. एक्स ची ॲट लीस्ट वन, तो असं नाही बोलत आहे सगळे नॅचरल नंबर्स, तो काय बोलतोय,
कमीत कमी एक व्हॅल्यू असेल. तर नॅचरल नंबर्स तर 1, 2, 3, 4 आहे. ओके. तर आपण आता 1 पासून जर स्टार्ट केलं, तर तुम्ही बोलाल, "अरे, आपण जर इथे 1 पुट केलं, तर 1 + 3 तर बनतं 4 आणि 4 जे आहे, 4 तर ग्रेटर दॅन 8 नाही आहे." म्हणजे हा इक्वेशन तर फॉल्स होतो. म्हणजे ह्याची ट्रुथ व्हॅल्यू काय असणार? फॉल्स असणार. बरोबर? असं तुम्ही विचार कराल. पण नाही. तो एक्सच्या सगळ्या व्हॅल्यूजसाठी नाही बोलत आहे, की हा स्टेटमेंट ट्रू असेल. ॲट लीस्ट 1 बोलतोय. तर ॲट लीस्ट 1 व्हॅल्यू एक्झिस्ट करते का? तर बघूया आता. आपण 1 बघितला. आता आपण 2 करूया. तर 2 + 3 तर किती होतं? 5 होतं. 5 तर ग्रेटर दॅन इक्वल टू 8 जे आहे, हे पण काय होऊन जातं आपलं? फॉल्स होऊन जातं. म्हणजे हा नॅचरल नंबर पण नाही आला. आपण एक्सची व्हॅल्यू केली 3. तर 3 + 3 काय होतं? 6 होतं. बरोबर? तर मग 6 तर ग्रेटर दॅन इक्वल टू 8 तर नाहीये बाबा. तर ही पण काय झाली? फॉल्स झाली. मग आपण एक्सची व्हॅल्यू केली 4. तर 4 + 3 किती होतं? 7 आणि 7 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 8 हे पण बाबा फॉल्सच आहे. तर हे पण रॉंगच झालं. त्याच्यानंतर आपण केलं 5. 5 + 3 होतं 8 आणि 8 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 8. ओहोहो! करेक्ट आन्सर आपल्याला इकडे भेटलेलं आहे, की जेव्हा आपण एक्सची व्हॅल्यू 5 करतोय, तर तेव्हा हे स्टेटमेंट ट्रू राहते. म्हणजे काय? कमीत कमी एक व्हॅल्यू तरी आहे. सगळे व्हॅल्यूज नाही बोलत आहे. कमीत कमी एक व्हॅल्यू आहे. हो, एक व्हॅल्यू आहे. आली आपल्याला एक व्हॅल्यू. आता 1 पेक्षा जास्त व्हॅल्यू पण असू शकतात. म्हणजे काय कमीत कमी. 1 आहे, 1 पेक्षा जास्त पण असू शकतात. पण 1 आली आपल्याला. म्हणजे काय? की हा स्टेटमेंट जो आहे, हा काय बनला? ट्रू बनला. म्हणजे याची ट्रुथ व्हॅल्यू काय बनली? ट्रू झाली. सो हे अंडरस्टँड जर केलं, तर तुम्ही व्यवस्थितपणे तुमच्या फायनल आन्सरपर्यंत पोहोचू शकतात. सो आता आपण पहिला क्वेशन समजला काय होता, त्याच्यानंतर आपण त्याला सॉल्व्ह केलं आणि मग आपण त्याला व्यवस्थित बघितलं, की ह्याची ट्रुथ व्हॅल्यू काय आहे, काय नाही आहे. आता याला आपण पटदिशी चेक करूया. सोल्युशन काय आहे ते अँड देन मग पुढे जाऊया. ट्रुथ व्हॅल्यू वाली ट्रू. सो अशा प्रकारे नेगेशनचा हा व्हिडिओ होता. आता मी इथे काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत, जे की तुमच्या एक्सरसाइज 1.3 मधले अनसॉल्व्ड क्वेश्चन्स आहेत, जे मी नाही सॉल्व्ह केले. याचं कारण काय आहे, की जे मोस्ट इम्पोर्टंट आणि जे व्हरायटीवाले क्वेश्चन्स होते, ते मी सॉल्व्ह करून दाखवलेत. जे कॉमन किंवा सिमिलर पॅटर्नचे आहेत, तर ते तुम्ही अटेम्प्ट करा. कमेंट्समध्ये ह्यांना सॉल्व्ह करून ह्याचे आन्सर्स टाका. जेणेकरून तुम्हाला कळेल, की तुम्ही राइट आहात की रॉंग आहात. तुम्हाला जर कुठल्याही क्वेश्चनमध्ये डाउट असेल, तर तुम्ही नक्की मला सांगा आणि मग मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेलच. कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा होता ते. आवडलं असेल कंटेंट तर लाईक नक्की करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो शेवटची गोष्ट लक्षात ठेवा, की प्रत्येक विद्यार्थ्यात एक यशस्वी भविष्य दडलंय. थँक यू.